तर मित्रांनो व्यवस्थितरित्या असा दर्शन झाला एक नंबर आणि खूप समाधान वाटला. बरेच दिवसाची इच्छा होती की स्वामींच्या दर्शनासाठी जाऊचा. तर आज फायनली दर्शन झाला आणि खूप चांगल्या प्रकारे असं दर्शन झाला. 15 ते 20 मिनिटात आम्ही बाहेर पडलो दर्शन घेऊन आणि खूप जबरदस्त. कसं वाटतं दर्शन घेऊन? तर मित्रांनो जेवण तर या ठिकाणी जबरदस्त होता, म्हणजे चांगला होता. काय असं वाटला नाही की व्यवस्थित असा जेवण होता मस्तपैकी. आणि आता आम्ही नरसोबाच्या वाडीत निघालो. तिथून जेवण झाल्यानंतर लिहिलेली आहे ती पंचगंगा आणि ही असं ती कृष्णा ना. हो देशपांडे ही कृष्णा ना. तर पंचगंगा येऊन कृष्णेक मिळतं आणि ही कृष्णा म्हणून पुढे जातात. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. सकाळचे वाजले आहेत 7, 7:15 झाले आहेत आणि आता आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास कसा असतो तो आपण या व्हिडिओत बघणार असो. तर मित्रांनो आता आपण निघालो असो लॉजिंग वरून आणि आता आपण पुढे जातो. गर्दी तर भरपूर असा लॉजिंगचा मालक आमका बोललेलो आणि आता बघूया पुढे किती गर्दी आहे ती आतमध्ये गेल्यानंतर. तर आम्ही आता अजून एक द्या. सगळं आहे स्वामींचा अर्ध प्रसाद, बेसन लाडू, हार, नारळ, धागा, अगरबत्ती, संपूर्ण पूजा. तर आम्ही आता हार वगैरे घेतो. हार नारळ. श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर येलो आणि आता बघू आतमध्ये गर्दी किती आहे. तरी बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. गर्दी तेवढी नाही आहे. वृक्ष देवस्थान श्री स्वामी तर मित्रांनो आता आपण प्रसाद घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाहेर येल्यानंतर इकडे प्रसाद व्यवस्था केलेली आहे आणि इकडे आपण प्रसाद घेऊ शकतो. तर मित्रांनो व्यवस्थितरित्या असा दर्शन झाला एक नंबर आणि खूप समाधान वाटला. बरेच दिवसाची इच्छा होती की स्वामींच्या दर्शनासाठी जाऊचा. तर आज फायनली दर्शन झाला आणि खूप चांगल्या प्रकारे असं दर्शन झाला. 15 ते 20 मिनिटात आम्ही बाहेर पडलो दर्शन घेऊन आणि खूप जबरदस्त. कसं वाटतं दर्शन घेऊन? एक नंबर. जबरदस्त ना. म्हणजे मनात एक समाधान मिळतात. आज समाधान फायनली मिळालेलं आहे. इथे इकडचं वातावरण तानाचा खूप वेगळा, त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी असतात, मनात शांती मिळतात. तर आता आमचा पुढचा प्रवास
चालू झालो. आता आम्ही स्वामींच्या समाधीच्या ठिकाणी जाणार आहोत, तर तिकडे पण आपण भेट देणार असो. आणि आता आपण जाणार असो श्री स्वामी समाधी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे. हे बघा इकडे लिहिलेला आणि इकडे मार्ग असतात. तर आता आपण इकडून निघालो. तर मित्रांनो इकडे बघता खूप लाईन आहे आणि आता इकडे किती वेळ जात तो आपण बघणार असो. आपण ऍक्च्युली स्वामी समर्थ महाराज समाधी मठाकडे इलो. मित्रांनो आता आपण समाधी मठाकडून निघालो आणि आता नाश्ता करण्यासाठी आम्ही जाणार असो. तर निघतो. आता आम्ही नाश्ता सर्व केलो आणि होय आता बघतो गर्दी तर भरपूर असा आणि पब्लिक पण या ठिकाणी भरपूर दिसतात. कारण ज्या ठिकाणी आम्ही जातो ना त्या ठिकाणी गर्दी भरपूर आहे. तरी पण आता बघूया नाश्त्याची व्यवस्था काय होता, ती नाश्ता कितपत आपल्याला मिळतात. तर मित्रांनो नाश्ता तर एक नंबर होता, जबरदस्त. पुरी भाजी घेतलेली आणि मिसळ पाव घेतलेलो. तर एक मस्त असा नाश्ता केलेला आणि आता आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेत. इकडे पाणी आहे. ह्याच पुलावरनं पाणी गेलेलं ना, व्हिडिओ व्हायरल झाले की त्या केवढं पाणी आहे बघ. पुलावरनं. बघ केवढं पाणी आहे. एक पाणी आहे बघ. तिथे वाघ आहे, आश्चर्य. बघ, तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पंढरपूरमध्ये आणि आता दर्शनासाठी निघालो. बघूया आता किती गर्दी होती. समोर आपल्या ही दुकानं बघू मिळतात आणि गर्दी कितपत आहात ती काय माहित नाही, पण बघूया आता. जाऊन तिकडे गेल्याशिवाय प्रत्यक्षात काही समजणार नाही. तर चला. तर गर्दी भरपूर असल्यामुळे आम्ही निर्णय घेतलो की मुखदर्शन घ्यायचा आणि मग इकडून निघायचा. कारण हे सुट्टीचे दिवस असल्यामुळे आपल्या सगळीकडेनच ही गर्दी बघू मिळता. खूप गर्दी असा आणि देवस्थानला भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्याच्यामुळे ही आता गर्दी भरपूर आहे. आणि आता आपण मुखदर्शन घेऊया, बघूया. डाव्या बाजूक चला. तर मित्रांनो या ठिकाणी गर्दी भरपूर असा, त्याच्यामुळे मुखदर्शन पण मिळणं कठीण आहे. नाही म्हटलं सगळे 2-3 तास तरी थांबूचे लागतील. त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेऊचा पण टाळला आणि बाहेरूनच दर्शन घेऊचा ठरवला. आणि आम्ही आता गेलो चंद्रभागेच्या तीरावरती, म्हणजे वरतीच असं. आणि आता आम्ही खाली जातो. म्हटलं इकडे पण एकदा जाऊन येऊया. पाणी भरलेला वरती, या पाणी जबरदस्त. बघा आणि ही सगळी मंदिरा पाण्यातच असत खालती. मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी जेव थांबलो आणि बघूया आता कशा प्रकारे जेवण असतं आता. कारण आतापर्यंत जेवलो तर टेस्ट चांगली होती आणि आता पण या ठिकाणी बघतो समोर हायवे आणि या हॉटेल सह्याद्री आणि इकडे आता आपण जेवू जाणार असो. तर मित्रांनो जेवण तर या ठिकाणी जबरदस्त होता, म्हणजे चांगला होता. काय असं वाटला नाही की व्यवस्थित असा जेवण होता मस्तपैकी. आणि आता आम्ही नरसोबाच्या वाडीत निघालो. तिथून जेवण झाल्यानंतर
समोर बघताच तुम्ही 4 चाकी पार्किंग असतात. पार्किंगची अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता आपली गाडी पार्किंगमध्ये लावण्यासाठी तेली गेली आहेत. आणि आता थोड्याच वेळात इकडून आपण दर्शनासाठी निघणार असो. ही सगळी बाहेरची दुकानं पार्किंगच्या समोर आणि खूप सारी दुकानं असत आणि नक्की काही माहित नाही जाऊचा, तर आपण जाणार असो. इकडे आता इल्यानंतर कणगी, पेढे, मिठाई हे सगळ्या गोष्टी असत. आणि आपण आता ह्याच्यानंतर बघू, दर्शन घेतल्यानंतर काही गोष्टी घेणार आहोत, खरेदी करणार आहोत, ते पण घेऊया. चला आता आधी आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच देणगी काउंटर असा आणि इकडे देणगी देऊ शकतात. हे बघा समोर. आपण आता मुखदर्शनाच्या लाईन मध्ये उभे असतो. तर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर ही सगळी नदी आपल्याला बघू मिळते. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. पंचगंगा आणि कृष्णा. कृष्णा ना. कृष्णा नदीत पंचगंगा मिळाली. ओके. पंचगंगा ही कृष्णा नदीत विलीन झाली. पंचगंगा कृष्णा नदीत विलीन झाली म्हणजे संगम असा पुढे ना. पुढे कृष्णाच, ही कृष्णा राहुली कृष्णा. हा राहिली कृष्णा. तर मित्रांनो, ही लिहिली आहे ती पंचगंगा. ही लिहिली आहे ती पंचगंगा आणि ही असं ती कृष्णा. ही कृष्णा ना. हो देशपांडे, ही कृष्णा ना. तर पंचगंगा येऊन कृष्णेक मिळतात आणि ही कृष्णा म्हणून पुढे जातात. तर खूप भारी आहे नजारो, एक नंबर. आणि तिकडे मंदिर असा आणि इकडे आता आपण लिहिलेले हे बघा, इकडून वरून येतात पंचगंगा. तर चला आता आपण निघालो कोल्हापूरला आणि परतीचा प्रवास चालू झाला. सगळी देवदर्शनं झाली. परतीच्या प्रवासात निघालो. पाऊस नाही, वातावरण तर पावसाचं झालेला. तर मित्रांनो, जेवण वगैरे आम्ही कोल्हापूर सोडल्यानंतर केला आणि मग आता असो राधानगरीत. रात्रीचे वाजले किती वाजले? 10:30 आणि पाऊस पण भरपूर असा. आणि आता आम्ही घरी जाणार आणि झोपणार व्यवस्थित. 2 दिवसाची झोप व्यवस्थितरित्या घेणार. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.